आपण चाललोय ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंगला छत्रपती संभाजीनगरमध्ये। बघा किती मस्त व्ह्यू आहे हा, पूर्ण पावसाळ्याचा ग्रीनरी मध्ये। फ्रेंड हा घेऊन आला बाई फ्रीडम फर्स्ट सीएनजी बाइक इन आवर टीम। हाँ फर्स्ट सीएनजी बाइक भाई, लेट्स सी फ्रीडम। आता इथे थोडा पॅच खराब आहे, आगेश मंदिरच्या 20 किलोमीटर पाहिले तर। सुप्रभात सर्वांना, कोल्ड स्टार्ट देत होतो गाडीला। आता टाइम झाला आहे, दाखवतो तुम्हाला 4 वाजून ऑलमोस्ट 50 मिनटं, 4:49, 4:50 वाजायला आलेत ऑलमोस्ट। आणि ची तारीख आहे 21 जून 2025। कुठे चाललो आहे, काय काय आहे, कोण कोण आहे सगळं सांगतो। सध्या नाही घालत ग्लव्स, इथे जवळच्याच लोकेशनवर जायचं आहे आता सध्या तरी। आणि लेट्स सी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, भोलेनाथ सबके साथ, जय शंभो नारायण। भेटतो तुम्हाला डायरेक्ट मेन लोकेशनवरती। तर सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। माझं नाव आहे चिन्मय चव्हाण आणि तुम्ही बघत आहात चिन्मय चव्हाण ब्लॉग्स। आता टाइम झाला आहे 5:40। 5ला निघायचा टाइम होता, अजून एक आमचा मेंबर आला नाहीये। चॅनल हॅक झाला आता चिन्मयचा। आणि व्हॉट्सअप गाइज, वेलकम बॅक टू चिन्मय चव्हाण ब्लॉग। आणि आता इथे चिन्मय आहे, मी आहे, राहुल आहे आणि हा स्वतः आहे। तर आता लाईनअप बघा, KTM ADV, एक्सपल्स, गोरिल्ला, एक्सपल्स आणि अगेन एक्सपल्स। 1 2 3 4 5 6 गाड्या, अजून एक एक्सपल्स येते। आणि आय गेस अजून एक माहिती नाही, कन्फर्म नाही, सुयशच्या ओळखीने कोणती गाडी येते सुयशच्या मित्राची? फ्रीडम बजाज फ्रीडम येते। लेट्स सी। टाइम बॉम्ब जोक सपाट, लेट्स सी येतोय की नाही। 6 वाजलेत, माझं डोकं खूप फिरलंय, सगळ्यांवरती भडकलोय मी। 4:30 5ला निघणार होतो, 5ला गाडी स्टार्ट होणार होती। तुम्ही आता काय बोलू, माझ्याकडे शब्द नाही, शिवाय येतात तोंडात, म्हणून गप्पे जरा। आता असं करतो, आम्ही निघतो पेट्रोल पंपवरती, बघू ते त्यांनी कॅच केलं तर कॅच केलं तर लेट्स सी। गणपती बाप्पा मोरया, महादेव, हर हर महादेव। मी काय बोलतो, तर मग आपला रूट कसा असणार आहे? आपण केरलावरनं पॉंडिचेरीला जाणार आहे का उडुपीवरनं पॉंडिचेरी? आपण चाललोय लडाख, केरलावरून। झूठ बोल रहा है। नाही, आपण आता पुणे मार्गे नाशिक जाऊया का? चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग। डांबरचाच रस्ता, आम्ही आता सध्या उझबेकिस्तानला चाललोय गाइस, उझबेकिस्तान। अब तो सच बोल दे भोसड़ी। तर ऑल सेट, टाइम 6 वाजून 5 मिनटं। रिॲक्शन भेटतात भाई, सकाळी सकाळी आला। आणि लेट्स सी। हाँ यूट्यूब पे सब्सक्राइब कर भाई, ये देख चैनल का नाम है इधर, तू भी आएगा यूट्यूब पे अभी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जय शंभो नारायण, भोलेनाथ सबके साथ। 6:09 झाले। गणपती बाप्पा फायनली गाईज, कायच बोलू तुम्हाला आता। लिटरली ग्रुप राईडचा हाच सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज। जेवढी जास्त लोक तेवढे जास्त प्रॉब्लेम्स। चला आता फटफट फ्यूलअप वगैरे करू आणि मग निघू। तर चला काही आजचं डेस्टिनेशन सांगू। तसं जर तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलं असेल मी कुठे चाललोय। ओ भाई ही ट्रॅफिक झाल्यावर सांगू का तुम्हाला? नाही तशी पुढे ट्रॅफिकच असणार कसारापर्यंत। तर मुंबई ढाबा, टुडून टुडून। तर आपण चाललोय ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंगला छत्रपती संभाजीनगरमध्ये।
21 जून 2025. आणि हा जो ज्योतिर्लिंग असेल तो माझा स्वतःचा 9वा ज्योतिर्लिंग असेल. 12 मधले 9 ज्योतिर्लिंग, त्यातले 8 ज्योतिर्लिंग मी केलेत बाईकवरती. 8 ज्योतिर्लिंग बाईकवरती, 1 ज्योतिर्लिंग कारवरती, जे की मी महाकुंभला गेलेलो तेव्हा आम्ही त्या महाकुंभच्या आयटिनरीमध्ये काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग होता. तर तो फक्त मी बाईकने नाही केला. इन फ्युचर तो पण सुद्धा बाईकने होईल. वेदर तसं थोडीशी गरमी होते कारण की जॅकेट्स वगैरे घातले. तू सुन, पहिला राहुल पहिला लीड करेगा, साहिल सेकंड, नहीं रुक, थर्ड पाजी, फोर्थ में, फिफ्थ स्वप्निल, 6 बनी, 7 तू और 8 तेरा दोस्त और 7th 8 तुम दोनों खेलो. तू टेल रख. खूप चांगला टाइमपास झालाय. 7 वाजलेत 7. अजून आम्ही नीट भिवंडी सुद्धा क्रॉस नाही केला. हे बघा हे सगळे ढाबे, सामियाना ढाबे सगळे इकडे. त्याच्यासाठी थांबलेलो. आता हा कोण आहे काय मला सुद्धा याचा याचं काय माहिती नाही. हा आहे सुयशचा फ्रेंड, बजाजवरती आला फ्रीडमवरती. तर आत्ता कुठे जाऊन रिदम भेटला आम्हाला 80, 90, 80, 90, 90, 90, 95, 100 मध्ये. तर प्रॉपर लेनमध्ये चाललो आम्ही. फूड पाऊस नाही भाई, पाऊस पाहिजे पण नाही आता. तरी सगळं हेक्टिक होईल. रेन गिअर घ्या, रेन गिअर काढा, घाला, पूर्ण शूज वगैरे मध्ये पाणी. 7:30 झाले. अजून आम्ही घरातून फक्त 60 किलोमीटर आलोय. 60 किलोमीटर आणि 7:30 झाले. मी घरातून 4:50 निघालेलो. ऑलमोस्ट 5 मी मीटिंग पॉइंट वरती होतो. काय झालं ना बाय इंटरकॉम तर पाहिजे भाई. अजून बोलतोय मी. बघा किती मस्त व्ह्यू आहे हा पूर्ण पावसाळ्याचा ग्रीनरी मध्ये. फक्त पावसाळा नाही, पावसाळा आहे पण पाऊस नाही. आणि सध्या तरी आता या राईड मध्ये आम्हाला पाऊस नकोच आहे. जेव्हा माळशेजला जाऊ तेव्हा ती मजा वेगळी पाहिजे. आणि माळशेजला सुद्धा पावसात जाऊ आम्ही लवकरच, नेक्स्ट मंथ मध्ये बघू. तर कसाऱ्याला पोहोचलो आपण आता. आणि 8 वाजले जवळजवळ. इकडे थोडा पुढे पाऊस आहे, ड्रिझल होतोय. रेन गिअर्स घालायला लागणार आहेत असं वाटतं. तर टाइम झाला 8:40 आणि ऑलमोस्ट इथे आमचा कसाऱ्याच्या थोडा पुढे ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे. इगतपुरीला थांबण्याचा प्लॅन होता पण लेट्स नाही थांबलो. तिकडे लाईनअप आहे. आता एक करून मिळवतो मी सगळ्यांना. तर ही बाईक नंतर जॉईन झाली आपल्याला. तर हा बाई ब्रो. येस ब्रो. काय नाव बाई? मी प्रोफेसर डॉक्टर प्रसाद म्हात्रे. सुयशचा फ्रेंड हा घेऊन आला बाई फ्रीडम. फर्स्ट CNG बाईक इन आवर टीम. हा फर्स्ट CNG बाईक भाई. लेट्स सी फ्रीडम. गाडीची टँक अजूनही फुल 110 किलोमीटर होऊ नये. CNG वर आलाय. डबल सीट घेऊन सामान बांधून. राईट. यासोबत पिले नाही तो, त्याचं नाव काय? रोहित चव्हाण. तर तो आणि बाकीचे तर अर्ध्यांना तुम्ही ओळखतातच कोण कोण आहे. तरी या राईड मध्ये दाखवतो परत एकदा. तर हा साहिल. पहिले तर भाई हॅपी मॅरिड लाईफ दोघांना.
बाई लग्न झालं. यो बॉय बनी द डॉक्टर बनीला वाटते, डॉक्टर बनीला वाटे, MBA बनीला, सर्जन मेडिकल ट्रान्स्क्रिप्टर, स्वप्नील ट्रान्स्क्रिप्टर. स्वप्नील आयरे +1. हा कोण दारू पिऊन पोस्टमॉर्टम करणार. MI. हा कोण आहे हा काय दारू पिऊन गाडी चालवणार. तर पाजी आफ्टर लॉंग टाइम भाई राईड वरती आलाय. पाजी +1. नाश्ता वगैरे करून निघालो आम्ही आता. तर फुल राईड एकदम चिल चालू आहे भाई, सगळे आरामात. आता खेचू ऑलमोस्ट 90 किलोमीटर झालेत घरातून निघून. रॉंग ओव्हरटेक फ्रॉम माय साइड. बघू कधीपर्यंत पोहोचतो आम्ही तिकडे. मला तरी वाटतंय 2च्या पुढेच वाजणार आम्हाला तिकडे पोचायला. तर बघा सगळे कसे चाललेत. राहुल, साहिल, बनी, पाजी, मी, अजून मागे आहे पब्लिक. मस्त वेदर आहे ना आता. बघा तुम्ही या साईडला पूर्ण फॉग. ऍक्च्युली अशा वेदर मध्ये राईड करायला खूप मस्त वाटतं. खूप आरामात चालतोय. 60-70. आता घाट होता. नाशिकचा टोल क्रॉस केलाय आम्ही आता अजून इथून 200 किलोमीटर आहे. कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. तर तिकडे जाऊन आम्ही आता चेक इन करू कोणत्या तरी हॉटेलमध्ये. आम्ही खूप सारे हॉटेल शॉर्टलिस्ट करून ठेवले आहेत. तर त्यापैकीच एक जाऊन कन्फर्म करून टाकू. 7-8 रूम लागतील आम्हाला सुद्धा. आणि मग आम्ही आजच जाऊ कृष्णेश्वर मंदिरात दर्शन करायला. आपको इथे आरामात 90-100 क्रूज करतो आम्ही सगळे. आणि शिर्डी इथून अजून 40 किलोमीटर आहे. आणि आम्ही पोहोचू मला तरी वाटतं 2-2:30च्या आसपास. टाइम झाला आता 11:07. आणि आता एक थोडासा छोटा ब्रेक घेतलेला आम्ही. आता थोडा झोप वगैरे येत होती घरात म्हणून. कळव्यात राहतो ना तू. कुठेतरी बघितलंय तुला. हा
एक रिफ्रेशमेंट ब्रेकसाठी थांबलेलो आणि टाईम झाला आहे 12:57. हार्डली इकडून 24 किलोमीटर आहे मंदिर. आम्ही त्याच्या आधीच बघू स्टे कुठे भेटला तर मंदिराच्या 10-5 किलोमीटर पाहिले. एक असं तिथे जरा रिफ्रेशमेंट ब्रेक घेतला आणि निघू आता इकडून. लाईन अप. आता इथे थोडा पॅच खराब आहे. आगेस मंदिरच्या 20 किलोमीटर पाहिले. रस्त्याचं काम चालू आहे. एक साईडचं काम चालू आहे. दोन्ही साईडचं काम चालू आहे. रूट आतापर्यंत होता तो सगळा चांगलाच होता. आता थोडासा ऑब्वियस आहे गावच्या साईडला आल्यावरती असेच रस्ते बघायला भेटतात आपल्याला. आणि या रस्त्यात सुद्धा एक फन आहे. चालवण्यामध्ये फन आहे. प्रकारे इकडे राहुल आमचा झोका खेळतो कारण गरमीने त्याची तारा आली. हे आला दिसेल ना पहिला. तर आता टाइम झाला आहे 2:15 आणि आम्ही पोहोचलो आहे कृष्णेश्वर मंदिराच्या इथे. एक हॉटेल आहे इकडे अशोक हॉटेलच्या समोर. हॉटेलचं नाव नाही माहिती. जस्ट इथे समोरच आमच्या बाईक्स पार्क आहेत इथे सगळ्या. आणि आम्ही इथे किती 1:30 वाजता किती वाजता पोहोचलो आपण? 1:30 पोहोचलो. जस्ट थोडा टाइम झाला 10 मिनिटं. याला बाई बधीर लोक आहेत. तर अशा हॉटेलच्याच बाहेर सगळ्या बाईक्स लागल्या. किती आहे सबस्क्रायबर? तुला किती पाहिजे? तुझे किती आहेत? तुला किती पाहिजे? तुझे आहेत किती? 100K. 100K. ते ना ते ऑटो फॉलोअर. तर अजून फ्रीडम बजाज फ्रीडम वाटतं कुठे गेला काय माहिती नाही बाई. फुटला बिटला की काय. बीच में सीएनजी पड गया. आणि त्यात त्याच्यासोबत मुंब्र्यातला पोरगा आहे. बाई मुंब्र्याचा पोरगा आज सर्वात मागे होता. डोंट गेट ऑफेंडेड बट जे खरं आहे ते खरं आहे. येस येस. रूम टूर दाखवतो तुम्हाला. मस्त रूम आहे. रूम टूर. 2 hours later. देवासाठी आहे पण माहिती पण मी 150 रुपयामध्ये सगळं दिल तुम्हाला टाकून. तर जस्ट आता मी कृष्णेश्वर मंदिराच्या बाहेरच उभा आहे आणि इकडे कॅमेरा फोन्स वगैरे काहीच अलाउड नाही. आतमध्ये सुद्धा शर्टलेस दर्शन होतं जेंट्समध्ये. तर बघू आता आतमध्ये जाऊ दर्शन. जस्ट आता माझा 9वा ज्योतिर्लिंग कंप्लीट झाला आहे. माझा घसा थोडा बसला आहे. तब्येत पण ठीक नाही. पूर्ण झोपलो नाही मी. पूर्ण 1.5 दिवस झाला झोपलो नाही प्रॉपर. खूप ब्लेस्ड वाटतोय मी. आवाज थोडा मॅनेज करून घ्या. आवाजच बसला म्हणून मी जास्त मोठं ब्लॉगसुद्धा केला नाही. आणि हा 12वा ज्योतिर्लिंग आहे. म्हणजे लाईनीनुसार जसं सोमनाथ पहिला येतो तसा हा 12वा ज्योतिर्लिंग. आता 3 ज्योतिर्लिंग राहिले जे की आहे मल्लिकार्जुन, बैद्यनाथ आणि रामेश्वरम. तर लवकर तिकडे पण जाऊ. तर जसं मी स्टार्टिंगला बोललो सगळे आपण बाईकच केलेत. बाय रोडच केलेत. तसं एकच जो आहे बाय कार केला आहे. तर येस ब्लेस्ड. बघू होपफुली सगळे पुढचे कसे होत आहेत. तर चला आता इकडून जातो डायरेक्ट रूमवरती. The next day. तर गाईज गुड मॉर्निंग फ्रॉम कृष्णेश्वर. आता आम्ही कृष्णेश्वरच्या हायवेवरतीच आहे. काल बोललो मी रूम घेतली. काल दर्शन केलं आम्ही. तर मी काहीच जास्त शूट नाही केली. माझी तब्येत आत्तासुद्धा खूप डाऊन आहे. रात्री तापसुद्धा आलेला. तर मी काल दर्शन झाल्यानंतर हार्डली एक शॉट घेतला. त्यानंतर डायरेक्ट आता टाईम झाला आहे काहीतरी 10. आणि इथे आमच्या सगळ्या बाईकचा लाईनअप आहे तुम्ही बघू शकता. आता प्लॅन आहे एलोराला जायचं इथून चेकआउट करून आणि मग येऊन इथून
बॅग्स वगैरे घेऊन डायरेक्ट निघायचा. आता सध्या असा प्लॅन आहे. आणि बाकी काल माझी तब्येत फुल डाऊन झालेली म्हणून मी जास्त काही शूटच नाही केला. तर लेट्स सी आता कसं काय होतं. एकदा रूम दाखवतो तुम्हाला मी. तर ही काय रूम होती आमची कालची आहे बघा, बघू शकता एकदम. हा वॉशरूम. तर गाईज बघू हा ब्लॉग कसा बनतोय. तर व्हिडिओला इथपर्यंत ठेवूया. आता रिटर्नचा जर्नी मी कशी करतोय का किंवा एकच बनवून टाकतोय. तर व्हिडिओला इथपर्यंत बघितलं असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, मोठं ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. पावसाने धुमाकूळ घातला आहे. को शेट ठोक दीजिए, महाकाल का ठोक दीजिए. 5,000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ.